ओम शांति। परम पिता, परम शिक्षक, परम पिता, परम शिक्षक, परम रक्षक आणि परम शिक्षक, परम पिता परमात्मा शिवाजी प्रिय संतान, इथे सर्व उपस्थित माझे आत्मिक बंधू आणि भगिनी, सर्वात अगोदर मी आपल्याला जरी राष्ट्रीय किसान दिवस हा काळ होता आणि त्या निमित्तानेच आमचा हा कार्यक्रम आहे, म्हणून या दिनाच्या मी आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. आपली भारतीय संस्कृती जी आहे ती ऋषी आणि कृषी संस्कृतीच्या रूपाने गायली जाते. कृषी या शब्दामध्ये ऋषी शब्द पण सामावलेला आहे आणि ऋषी हा शब्द कसाच सूचक आहे, तो पवित्रता, परिश्रम, परोपकार याचं ते सूचक आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपला भारत देश हा कृषी प्रधान म्हणा किंवा शेती प्रधान देश आहे आणि आपल्या देशाची जवळजवळ 70% लोकसंख्या जी आहे ती शेतीच्या व्यवसायाशी जोडलेली आहे. आणि आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती पण बहुतेक शेतीवरच अवलंबून आहे. तर शेतकरी हा भारताची शान आहे. शेतकरीचं महत्त्व जेवढं पण आपण सांगितलं तेवढं ते कमीच आहे. शेतकरी हा त्याग, तपस्या ह्याचं एक दुसरं नाव आहे. आयुष्यभर कठोर परिश्रम करून तो मातीमधून सोनं उगवण्याचा प्रयास करत असतो. मग मुसळधार पाऊस असो, कडक ऊन असो किंवा कडाक्याची थंडी असो, पण कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता तो सतत प्रयत्न म्हणा किंवा मेहनत हा करत राहतो. शेतकरी हा भारताचा आत्मा आहे. शेती हेच त्याचं जीवन आहे. शेती हीच त्याची आराधना आहे, हीच त्याची शक्ती पण आहे. आणि म्हणून आपला भारतीय शेतकरी जो आहे तो अपूर्व परिश्रम, इमानदारी आणि कर्तव्यनिष्ठेचं ज्वलंत उदाहरण आहे. शेतकरी जेव्हा शेतामधून मेहनत करून जेव्हा तो अन्नधान्य उगवतो, भाजीपाला, अन्नधान्य किंवा फळं वगैरे जेव्हा तो उगवतो, ज्या माणसाच्या आवश्यक गरजा आहेत त्या शेतकरीच्या मेहनतीनेच ह्या सर्व गरजा आपल्या पूर्ण होत असतात. आणि म्हणून शेतकऱ्याला धरती मातेचा सुपुत्र म्हटलेला. तर अशा या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आपले जे दिवंगत राष्ट्रपती होते लाल बहादूर शास्त्री यांनी पण नारा दिला, जय जवान जय किसान. तर भारताच्या प्रगतीमध्ये ज्याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे अशा शेतकऱ्यांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी, अशा शेतकऱ्यांना गौरवान्वित करण्यासाठी
आंतरराष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा केला. आपण हे लक्षात ठेवा की जेव्हा या सृष्टीची सुरुवात झाली तेव्हा तो या भारताचा सुवर्ण काळ होता आणि त्यावेळेस आपला भारत देश अत्यंत सशक्त, समृद्ध आणि स्वर्णिम भारत होता. आणि त्या काळामध्ये जी प्रकृती किंवा निसर्ग होता तो अत्यंत शुद्ध आणि पवित्र होता, सत्वप्रधान होता. आणि त्यामुळे त्यावेळेस शेतीमधून जे पण काही पिकत होतं, अन्न धान्य, फुलं फळं किंवा भाजीपाला, दूध वगैरे जे पण काही होतं ते खूप सकस, पौष्टिक, सात्विक आणि शुद्ध होतं. आणि त्यामुळे त्यावेळेस माणसाची जी प्रकृती आहे ना ती पण संपूर्ण निरोगी होती. कोणताही रोग त्या काळात होत नव्हता. आणि म्हणून त्या काळाचं गायन करताना असं म्हटलं जातं की मेरे देश की धरती सोना उगले, उगले इथले मोती मेरे देश की धरती. हा तो आपला भारत देश. आणि त्या काळामधला जो मानव होता तो तनाने मनाने अतिशय शुद्ध असल्यामुळे त्या मानवाच्या जीवनामध्ये दैवी गुण होते. आणि त्या दैवी गुणांमुळे त्या मानवाला देवी देवता असं म्हटलं जातं. देवता शब्दाचा अर्थ होतो देणारा. देवी देवतांमध्ये कधीही घेण्याची प्रवृत्ती नसते, ते नेहमी दुसऱ्यांना देणार असते. आणि त्यांचं जीवन हे सर्व गुणांनी, सर्व कलांनी संपन्न होतं. त्यामुळे त्या काळात त्या सर्व देवी देवतांमध्ये आपसामध्ये एकमेकांशी जे संबंध होते ते खूप प्रेमळ संबंध होते. कधी भांडण तंटे हा विषय, कोणाशी पण वैर विरोध हा विषयच त्या ठिकाणी नव्हता. परंतु म्हणतात ना की दिवसाचा वेळ संपल्यानंतर रात्रीचा पिरियड पण चालू होतो. तसा हा दिवसाचा वेळ होता. म्हणजे भारताचा जो स्वर्णिम काळ होता ज्याला सतयुग त्रेतायुग असं म्हटलं जात होतं. परंतु परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि त्या नियमानुसार त्या दिवसाचं रूपांतर हळूहळू कशामध्ये व्हायला लागलं? रात्रीमध्ये. रात्रीमध्ये व्हायला लागला. ह्याचा अर्थ काय झाला की हळूहळू मानव आत्म्याची शक्ती आणि निसर्गाची पण शक्ती जी आहे ती हळूहळू कमी 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 झाली. आणि याचं कारण काय होतं? आणि तो काळ म्हणजे द्वापरयुग. आणि त्या वेळेमध्ये आपण सर्व जे आत्मे आहोत, आपण स्वतःच्या मूळ शुद्ध पवित्र स्वरूपाला विसरून गेलो आणि आपण स्वतःला हा देह, हे शरीर आपण समजत आलो. आणि त्यामुळे आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह या अनेक मनोविकारांची निर्मिती झाली. आणि या मनोविकारांचा परिणाम काय झाला की हळूहळू जनसंख्या ही वाढत चालली. माणसाच्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा, गरजा ह्या पण वाढत चालल्या. अन्नधान्याची गरज पण वाढत चालली. आणि त्यामुळे माणसाने दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये शेतीमध्ये रासायनिक खत आणि कीटनाशकांचा प्रयोग सुरू केला. आणि ह्या प्रयोगाचा परिणाम काय झाला? उद्देश एकच होता की आपल्याला उत्पन्न वाढवायचं. त्यासाठी त्याचा उपयोग केला गेला आणि परिणामतः उत्पन्न वाढलं. पण त्या अन्नधान्याची जी क्वालिटी होती, जी गुणवत्ता होती, ज्या धान्यामध्ये जे सकसपणा असायला पाहिजे तो थोडासा कमी झाला.
पौष्टिकता, सात्विकता ती कमी व्हायला. आणि धान्य आता अधिक पिकवण्यासाठी कोणकोणत्या योजना आणि काय लोक करतात आपल्याला सर्वांना माहीत असेल शेतीमध्ये. आणि त्याचा किती विपरीत परिणाम आज या समाजावर झालेला आहे हे आपण बघत आहोत. एक लोभी वृत्तीने पिकवलेले अन्न खाऊन माणसाची वृत्ती पण तशी झाली. माणसाने निसर्गाच्या संतुलनामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि त्यामुळे आज हा निसर्ग सुद्धा माणसावर संतापलेला. आपल्याला माहित असेल निसर्गाचा संताप काय असतो माहिती. निसर्ग म्हणजे हे पंचमहाभूत पृथ्वी, जल, वायू, आकाश, अग्नी. आणि त्यामुळे आज कुठे भूकंप होतोय, कुठे पूर येत आहे, कुठे काय होत आहे, तुम्ही बातम्याला ऐकतच असाल. या सर्वांचं कारण म्हणजे माणसाची जी मनोवृत्ती जी दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे. आणि त्यामुळे हा परिणाम आपण बघत आहोत. दिवसेंदिवस शेतकऱ्याची दशा ही पण दयनीय होत चालली. आणि काय झालं की परिणाम की शेतामध्ये शेती करण्यासाठी खर्चाचं प्रमाण वाढलं आणि कमाई जी आहे उत्पन्न ते काय वाढलं, कमी वाढलं. काही शेतकरी कर्जबाजारी झाले. म्हणून मधल्या काळात आपण ऐकलं असेल की कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केली. हे असे अनेक दुष्परिणाम आपण आजपर्यंत बघत आलेलो आहोत. आणि ह्याचा परिणाम असा झाला की आपल्या ज्या जमिनी होत्या त्या ओसाड पडल्या, निर्जीव झाल्या. जीव जंतू पशु पक्षी सर्वांवर याचा वाईट परिणाम होत गेला. आणि ह्या सर्वांना मूळ कारण म्हणजे की भारताची जी प्राचीन कृषी संस्कृती होती त्या संस्कृतीला शेतकरी विसरले. ही सनातन भारतीय कृषी संस्कृतीमध्ये कोणतंही कार्य हा शेतकरी अगोदर परमेश्वराचं ध्यान करून मग त्याची सुरुवात करायची. शेतामध्ये पेरणी करण्याच्या अगोदर त्या बियाणांची सुद्धा पूजा केली जाते. परमेश्वराचं ध्यान केलं जातं. बैलांची पूजा, धरती मातेची पूजा आणि शेतीच्या प्रत्येक कार्यामध्ये परमात्म्याचं ध्यान असल्यामुळे ती शेती शुद्ध, सात्विक आणि पावनपूर्ण होते. ती पद्धती आपण विसरलो आज. हे सगळं ईश्वराचं ध्यान वगैरे सगळं बाजूला राहिलं. आणि त्यामुळे शेतकरी हळूहळू दिवसेंदिवस कमजोर होत चाललेला आहे. अशा वेळेस आता पुन्हा आपल्याला गरज पडली आहे की आपली भारताची जी प्राचीन संस्कृती आहे आपण पुन्हा त्याचा वापर केला पाहिजे. आणि ह्या उद्देशाने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या विद्यालयाचा पण एक प्रभाग आहे ज्याचं नाव आहे कृषी आणि ग्राम विकास प्रभाग. आणि ह्या प्रभागाने एक आध्यात्मिक शेती करण्याची योजना बनवलेली आहे. आणि त्या शेतीचं नाव आहे शाश्वत योगिक शेती. शाश्वत योगिक शेती. ज्या शेतीमध्ये सेंद्रिय खत म्हणजे जैविक खतांच्या बरोबर रासायनिक खतांचा मुळीच वापर नाही. जैविक खतांच्या बरोबर त्या शेतीमध्ये राजयोगाचा प्रयोग केला जातो. आणि या राजयोगाच्या प्रयोगाद्वारे
शेतकऱ्यांचं जे जीवन स्तर आहे ते पण उंचावण्याचा प्रयत्न केला जातो. या राजयोगाच्या अभ्यासाने आपलं मन जे आहे ते आपण मानसिक तणावापासून दूर होतो. आपलं जीवन हे सुख शांतिमय बनू शकते. राजयोगाच्या शक्तीने माणूस कर्मांमध्ये कुशलता प्राप्त करतो. त्याची शक्ती, आंतरिक शक्ती वाढत जाते आणि या कलियुगाच्या दूषित वातावरणामध्ये राहून पण तो अनेक परिस्थितींना, संकटांना तोंड देऊन पण तो आपल्या मनाला शांत ठेवू शकतो. एवढी शक्ती त्या राजयोगामध्ये आहे. आणि हा राजयोग म्हणजे काय आहे? हा राजयोग हा सर्वात श्रेष्ठ योग आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना माहीत असेल की आपल्या भारताचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 21 जून हा दिवस कोणत्या रूपाने मानवले? आंतरराष्ट्रीय योग दिवस. योग ही भारताची प्राचीन संस्कृती. तर ह्या राजयोगामध्ये आत्मा आणि परमात्मा या दोघांचं कनेक्शन केलं. राजयोग, ज्या योगाने आपण राजा बनू शकतो अशी शक्ती त्याच्यामध्ये आहे. तर या राजयोगाचा अभ्यास करण्याच्या अगोदर आपल्याला हे ओळखायचं आहे की आपण कोण आहोत. आपण कोण आहोत, आपलं मूळ अस्तित्व काय आहे. तर आपण सर्वांनी एवढंच लक्षात ठेवा की आजपर्यंत आपण स्वतःला जे समजत आलात, स्वतःला तुम्ही जे काही मानत आलात, तुम्ही स्वतःला हा देह समजत आला, तुम्ही तुमचं नाव म्हणून तुम्ही स्वतःला मानत आला, तुम्हाला स्वतःला एखाद्याची आई, बहीण किंवा पत्नी असं मानत आला. पण परमात्मा आपल्याला एकच शिकवतो की हे मुलांनो, हे पंचमहाभूतांनी बनलेलं हे जे शरीर आहे, तुम्ही हे शरीर नव्हे, पण तुम्ही कोण आहात? या शरीराचं संचालन करणारी शक्ती तुम्ही एक आत्मा आहात. हे लक्षात ठेवा. हा सर्वात मोठा विसर आपल्याला आज पडलेला आहे. कोण आहे मी? शरीर अगोदर आहे की आत्मा अगोदर? आत्मा पहिले की शरीर पहिले? कोण? पहिले आत्मा. आत्म्याला कर्म करण्यासाठी मग त्याला शरीराचा आधार घ्यावा आणि त्या आत्म्याच्या शक्तीनेच या शरीराची सगळी हालचाल चालू होती. तो आत्मा जर गेला तर त्याची तर काहीच किंमत आहे. काही किंमत काहीच. म्हणजे काय झालंय की आपण स्वतःचं जे सत्य स्वरूप आहे ना ते आज आपण विसरून गेलो आणि म्हणून आज आपली ही दुर्दशा झालेली आहे. आणि या दुर्दशेमधून जर मुक्त व्हायचं असेल म्हणून परमात्मा पुन्हा हे ज्ञान आपल्याला सांगत आहे की मुलांनो, तुम्ही स्वतःला देह नाही पण आत्मा निश्चय करा. हा संसार म्हणजे एक खेळ आहे, हे एक नाटक आहे, हा एक ड्रामा आहे आणि या नाटकामध्ये वेगवेगळी भूमिका करणारे आपण सगळे कोण आहोत? ॲक्टर आहोत, कलाकार आहोत. कोणी शेतकरी आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणाची बहीण आहे, भाऊ आहे, जे पण काही सगळं आहे हे सगळ्या वेगवेगळ्या काय आपल्या भूमिका. पण ती भूमिका म्हणजे मी नाही आहे. माझं खरं स्वरूप काय? हा, मी शेतकरी नव्हे. मी कोण? मी आत्मा आहे पण मी शेतकऱ्याची भूमिका करतो. लक्षात आलं? ती भूमिका वेगळी आणि मी करणारा पण कसा आहे त्याच्यापासून. पण आपण कुठे विसरलो आज? मी आत्मा आहे विसरलो. जी भूमिका करतोय ना त्याला आपण मी समजून असतो. समजलं ना? मी साडी घातली
हे माझं वस्त्र आहे. ती साडी वेगळी आणि मी वेगळी आहे ना. तसं हे शरीर पण काय आहे? शरीर पण आत्म्याचा कपडा, शरीर पण आत्म्याचं वस्त्र आहे. पण त्या वस्त्राला आपण काय समजून बसतो? मीच तो कपडा, मीच तो कपडा नव्हे. या कपडा धारण करणारा मी कोण आहे? एखादा आत्मा समजा निघून गेला, शरीर त्याने सोडला, मग तो आत्मा खालीवरीचा होता की वाड्याचा होता, भारतातला होता की विदेशामधला कुठला होता, तो स्त्री होता की पुरुष होता, तो गुजराती होता, मराठी होता, पंजाबी होता, तो डॉक्टर होता की इंजिनियर होता, तो श्रीमंत होता की गरीब होता, समजणार आहे तुम्हाला? समजणार आहे? आत्मा म्हणजे फक्त आत्माच. मग हे सगळे भेद कुठे निर्माण झाले? शरीरावर. म्हणून परमात्मा आपल्याला हे शिकवतो की शरीराने तुम्ही कर्म करा, पण करत असताना हे विसरू नका की मी करणारा कोण आहे? मी एक आत्मा. मी आत्मा कोणाची संतान आहे? मी आत्मा परमात्म्याची संतान. हे पण लक्षात. जर मी परमात्म्याचा पुत्र आहे आणि परमात्म्याची संतान आहे, तर मग मी आत्मा कसा आहे? जसा माझा बाप आहे, जसा परमात्मा एकदम शुद्ध पवित्र निर्मळ आहे, त्याची संतान मी आत्मा पण कशी आहे? पण शुद्ध आणि पवित्र. म्हणून भगवंताने ही ओळख आपल्या सगळ्या मुलांना तो देत आहे की हे मुलांना, तुम्ही तुमचं सत्य स्वरूप लक्षात आणा. तुम्ही फक्त आत्मा नव्हे, पण तुम्ही आत्मे कसे आहात? तुम्ही आत्मे कसे आहात? तुम्ही आत्मे शांत स्वरूप, तुम्ही प्रेम स्वरूप, सुख स्वरूप, पवित्र स्वरूप, आनंद स्वरूप, शक्ती स्वरूप आणि ज्ञान स्वरूप. हे सर्व तुमचे गुण आहेत आत्म्याचे. मी क्रोधी आत्मा नाहीये. मी कसा आहे? कसा आहे? क्रोध आला तरी लक्षात ठेवा मी कोण आहे? मी शांत स्वरूप आत्मा आहे. लक्षात येत आहे ना तुमचं? जेव्हा आपण आपल्या ह्या खऱ्या मूळ स्वरूपाचं चिंतन तुम्ही कराल, तेवढे तुमचे विचार जे आहेत ना ते सगळे बदलायला लागते, परिवर्तन व्हायला लागते. आणि आपल्यामधल्या ज्या दुर्भावना किंवा वाईट भावना एकमेकांविषयी ज्या पण असतील ना, त्या पण हळूहळू नसतात. परमात्मा हेच आपल्याला शिकवायला आलेला आहे की तुम्हाला सुख आणि जीवन शांतिमय बनवायचे असेल तर संसारात राहून तुम्ही या गोष्टींचा अभ्यास करा, या गोष्टींची तुम्ही प्रॅक्टिस करा. जेव्हा तुम्ही स्वतःला आत्मा समजाल तर बाकी सगळ्यांना तुम्ही कोणत्या दृष्टीने बघाल? बाकी सगळे कोण आहेत? ते पण आत्मेच. आणि आपण सर्व आत्मे कोणाची मुलं? एकाच ईश्वराची मुलं. आणि एकाचीच मुलं म्हणजे आपण हे संपूर्ण विश्व हेच आपलं कुटुंब. एकाच कुटुंबातले आपण सगळे सदस्य आहोत. पण या देहाच्या भावामुळे आपण एकमेकांशी एकदम वेगवेगळे झाले. हे तुझं, हे माझं, हे असं असं इतक्या भानगडी या संसारामध्ये आहे. पण ह्या सर्वांपासून जर स्वतःला मुक्त ठेवायचं असेल तर हे ज्ञान आपण लक्षात ठेवा. याचा तुम्ही अभ्यास. तर मी आत्मा आहे. मी आत्मा कोणाची संतान आहे? परमात्मा, जो आपल्या सर्वांचा बाप आहे, ज्याचं नाव शिव आहे, ज्याचे शिवलिंग आपण ह्या रूपाने त्याची पूजा करतो.
तो परमात्मा शिव बाबा सध्या या कलियुगाचा शेवटचा वेळ चालू आहे, हे पण लक्षात ठेवा. या कलियुगाच्या अंतिम वेळेमध्ये परमात्मा शिव या धरतीवर आलेले आहेत. तो अवतरित झालेला आमचं हे जे विद्यालय आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी, या विद्यालयाची स्थापना स्वतः भगवंताने केली, श्री परमात्म्याने केलेली आहे. कशासाठी? आपल्या सर्व आत्मारूपी मुलांना सत्य मार्ग, मुक्ती, जीवन मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी. आणि म्हणून परमात्मा श्री बाबा असं म्हणतात, तुम्ही हे लक्षात ठेवा की आत्मा श्री परमात्म्याची संतान आहे. तो परमात्मा हाच माझा माता पिता बंधू सखा, माझं सर्वस्व तो परमेश्वर. आणि जेव्हा त्या परमेश्वराशी तुम्ही तुमचं मन आणि बुद्धी जोडाल, काय होणार? ईश्वराशी जेव्हा तुमचं मन बुद्धी तुम्ही जोडाल तर काय होणार? त्या ईश्वराची जी पॉवर आहे, ईश्वरीय जी शक्ती आहे, त्या शक्तीचा तुमच्यामध्ये प्रवेश होईल. राजयोग हेच आहे की परमात्म्याचं ध्यान करून परमात्म्याची ती दिव्य शक्ती स्वतःमध्ये प्राप्त करून, आणि ती शक्ती आपल्याला आपल्या शेतीमध्ये त्या शक्तीचा प्रयोग करायचा. म्हणून याला योगिक शेती असं म्हटलं. जेव्हा ईश्वराचं ध्यान सतत केलं जातं, कारण परमात्मा पण म्हणतो की माझी मुलं या संसारामध्ये जी दुःखी झालेली आहे, जी अशांत झालेली आहे, जी खूप त्रासलेली आहे, त्या मुलांचं दुःख भगवंताला पण बघवत. आणि म्हणून तो आपल्या मुलांना एक सत्य मार्ग दाखवण्यासाठी या धरतीवर अवतरित होतो. आणि त्याप्रमाणे तो अवतरित झालेला आहे. आणि तो म्हणतो की जेवढं तुम्ही माझी आठवण कराल तर तुमचे जे संस्कार आहेत त्या संस्कारांचं परिवर्तन, तुमच्यामध्ये जे वाईट विचार असतील ते नकारात्मक विचार नष्ट होऊन तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचं निर्माण होईल. तुमच्या मनात दुसऱ्यांचं भलं करण्याचे विचार येतील, दुसऱ्यांना कशी मदत करता येईल, दुसऱ्यांच्या उपयोगाला कसं पडता येईल. आणि सर्वांसाठी तुमची जी मनोवृत्ती जी आहे ती एकदम शुद्ध, स्वच्छ आणि पवित्र आहे. आणि परमात्म्याची मनोवृत्ती आपल्या सर्वांसाठी कशी आहे? परमेश्वर आपले दुर्गुण बघतो का? कधी नाही बघत. त्याला सगळं माहिती आहे पण तो बघत नाही. त्याला माहिती सगळी कोणाची बघत, कशी पण असू दे पण ती कोणाची येते, माझी आहे, परंतु सर्वांवर प्रेम करतो. म्हणून संसारात असं म्हटलं जातं की ज्याला कोणी पण आधार नसेल, ज्याचे सगळे आधार नष्ट होतात, शेवटचा एकच आधार असतो, ईश्वराचा. शेवटचा तोच आधार, आणि तोच आपल्या कामामध्ये येणार आहे, पण लक्षात ठेवा. आणि म्हणून शिव बाबा आपल्या मुलांना हे शिकवत आहे, हे मुलांना तुम्हाला काहीच करायचं नाहीये. तुम्ही संसारामध्ये राहा, तुमची सकाळपासून रात्रीपर्यंत जी कामं आहेत ती सगळी कामं करा, पण कामं करता करता फक्त मला विसरू, मला तुमच्या बरोबर ठेवा. मी जर तुमच्या जोडीला असेल तर त्याचा परिणाम काय होणार? परमात्मा तर सर्व शक्तिमान आहे ना, तर सर्व शक्तिमान ईश्वराचा साथ जर आपल्या बरोबर असेल तर तुम्हाला कुठे भीती वाटणार नाही, तुम्ही कुठे पण घाबरणार नाही. किती पण संकट आली तरी पण तुम्ही उभे राहणार. तुमच्यामध्ये ती पॉवर निर्माण होते, आणि ती पॉवर आहे तुमच्यामध्ये. अहो तुम्ही मुलं त्याची आहात, कधी पण विसरू नका. बाकी हा संसार, माझं कुटुंब, हे सगळं काय, हे
सगळं नाशवंत आहे ना, आहे की नाही? आपले नातेवाईक कायमचे आहेत, आपलं कुटुंब कायमचं आहे, आपली प्रॉपर्टी, आपलं शरीर. घरून आला तर काय घेऊन आला? ईश्वराच्या घरून आला तर काय घेऊन आला? हे सगळं घेऊन आलं. इथे घेऊन नव्हते आले, इथे आल्यावर ते सगळं तुम्ही माझं केलं. याचा तुम्हाला अहंकार, याचा मोह किती माणसाला आहे, आणि याच्या मागे आज अवघडी किती संसार. अहो तुम्ही जा तेव्हा तरी काय होतं, जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा काय ना, काही घेऊन आला पण नव्हता, घेऊन जाणार पण नाही. ना परमेश्वर म्हणतो इथे तुमचं खरं पाहिलं तर काहीच नाही. कसं तुम्ही माझं म्हणता? हे सगळं त्याचं आहे. तुम्ही फक्त एक निमित्त मात्र या संसारामध्ये आहात, म्हणून तुम्ही वापर सगळ्या गोष्टींचा करा. वापरू नका असं नाही, वापर करा, पण ते माझं आहे आणि जिथे माझं म्हणतो ना तिथे मोह निर्माण. आणि म्हणून भगवंताने जी गीता सांगितली ना अर्जुनाला, तो अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी फक्त तेवढं मोठं गीतेचं ज्ञान भगवंताला द्यावं. अर्जुनने पण असं म्हटलं, माझे गुरु आहेत, माझे भाऊ आहेत, त्यांना मी कसं काय मारू? मी हे युद्ध करू शकत. मारायचं कोणाला आहे? माणसाला नाही मारायचं. माणसांमधलं हे माझं पण, मीपणा, अहंकार, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, हे जे विकार त्यांना मारायचं. ती शक्ती कशाला मिळते आपल्याला? परमात्म्याची आठवण केल्याने. आणि ही राजयोगाच्या शक्तीने आपण आपल्यामधल्या या विकारांवरती पण विजय प्राप्त करू शकतो. दररोज तुम्ही या राजयोगाचा अभ्यास जर केला, प्रत्येक कर्म करत असताना पण तुम्ही तुमच्या घराला स्वर्ग बनवू शकता. तुम्ही हे जर केलं, तुमच्या घरच्या लोकांवर पण त्याचा परिणाम झाल्याशिवाय. कारण जसे विचार आपण करतो ना, त्याचे प्रकंपन आपल्या आजूबाजूला सगळीकडे पसरत असतात. आणि म्हणून या विद्यालयामध्ये हे शिकवलं जातं की आपण शेतीमध्ये सुद्धा, शेती एकतर ते काय म्हणतात, सेंद्रिय खतांचा वापर आणि त्याच्याबरोबर राजयोगाचा सगळ्यात महत्त्वाचा. त्या बियाणाने असे अनेक शेतकरी आहेत जे विद्यालयाशी जोडले गेलेले आहेत. त्यांनी शेती करून पाहिजे. कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न ते प्राप्त करत आहेत. शेतीमध्ये बी पेरण्याच्या अगोदर त्या बियाणामध्ये सुद्धा परमात्म्याचं ध्यान करून पावर त्या बियाणामध्ये टाकली जाते. त्या जमिनीमध्ये पण ती शक्तीचे प्रकंपन पसरवले जातात. शेती पेरल्यानंतर पण शेतीमध्ये जाऊन खास त्या ठिकाणी बसून तिथे ते योगाचे व्हायब्रेशन सगळीकडे पसरवले जातात. आणि हे लक्षात ठेवा की आपले जे व्हायब्रेशन आहेत, आपले जे विचारांचे प्रकंपन आहे, ते झाडा, हे पीक, हा निसर्ग जो आहे ना, या गोष्टींना पटकन ग्रहण करतो. आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्या अन्नावर होतो. ते अन्न कसं एकदम पौष्टिक, सात्विक, शुद्ध, पवित्र प्राप्त होते. आपल्याला सर्वांना माहीत असेल की अन्न हे माणसाच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे. असं म्हटलं जातं की जसं अन्न बोला, जसं अन्न तसं मन. अन्नाचा परिणाम माणसाच्या मनावर होतो आणि मनाचा परिणाम पुन्हा अन्नावर होतो. म्हणून हे सर्व कसं असायला पाहिजे? सकारात्मक, पवित्र,
स्थापित आणि अशा प्रकारे आपण आपल्या शेतीमध्ये जर हा राजयोगाचा अभ्यास हा जर खरोखर आपण याचा प्रयोग केला तर आपल्या शेतीमध्ये पण आपण खूप मोठी प्रगती करू शकता. म्हणून आमच्या या विद्यालयामध्ये ही जी पद्धत आहे शाश्वत योगी शेती ह्याची ट्रेनिंगचे कार्यक्रम पण ठेवले जातात आणि त्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना बोलून ही शेती कशी करता येईल त्याची ट्रेनिंग पण दिली जाते. परंतु हा राजयोग आपल्याला जर शिकायचा असेल तर त्यासाठी आमच्या विद्यालयामध्ये 7 दिवसाचा कोर्स असतो आणि त्या कोर्समध्ये या सगळ्या गोष्टी की आपण कसे आत्मा आहे, परमात्मा कोण आहे आणि हे सृष्टीचा खेळ कसा काय चाललेला आहे, या संसारामध्ये आपण आपला संसार सुखमय कसा बनवता येईल या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन आमच्या या विद्यालयाद्वारे केलं जातं. आणि अशा प्रकारे जर आपण राजयोगाचा ईश्वरीय ज्ञानाचा अभ्यास जर केला, कारण परमात्म्याची ही सर्वात मोठी योजना आहे मी आपल्याला सांगून दिली की जो आपला भारत अगोदर सतयुग होता, स्वर्णिम भारत होता, तो स्वर्णिम भारताचं निर्माण परमात्मा सध्या करत आहे या ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या द्वारे. आपल्याला जर आवड असेल तर आम्ही पुन्हा कधीतरी आपल्याला या ईश्वरीय ज्ञान अधिक ते अधिक आपल्याला सांगून त्याचं मार्गदर्शन आम्ही करू शकतो. आपण सर्वांनी माहिती ऐकून घेतली त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांनी राजयोगाचा अभ्यास करण्यासाठी सरळ बसायचं आहे. जे जे सांगणार तसं तुम्ही मनामध्ये विचार अनुभव करायचे आहेत. मी फक्त तुम्हाला ते विचार देणार आणि त्या विचाराचं चिंतन करून आपण आपल्या मन आणि बुद्धीला कशा प्रकारे मन आणि बुद्धीने अनुभव करायचा आहे. राजयोग म्हणजेच आत्मा आणि परमात्म्याची अनुभूती करणे, आत्म्याला सशक्त बनवणे, मनाला शक्तिशाली बनवण्यासाठी आणि आपल्या शेतीवर पण त्याचा प्रयोग कसा करायचा ते तुम्हाला सांगणार. तर जे जे सांगणार तसं तुम्ही अनुभव करायचा आहे. मस्तकामध्ये संपूर्ण ध्यान केंद्रित करा. दोन भुवयांच्या मध्यभागी मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे. स्वतःलाच विचारा, या जगामध्ये माझी खरी ओळख काय आहे? मी कोण आहे? हे शरीर तर एक वस्त्र आहे जे या विश्व रंगमंचावर नाटक करण्यासाठी मिळालेला ड्रेस आहे. या ड्रेसला, या कपड्याला, या शरीररूपी वस्त्राला धारण करणारी मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे.
ज्योतिबिंदू स्वरूप, प्रकाश स्वरूप आत्मा आहे. मी आत्मा मन, बुद्धी आणि संस्कारांची मालिक आहे. या सर्व कर्म इंद्रियांची मालिक आहे. मी आत्मा एक राजा आहे. सर्व इंद्रियारूपी प्रजेला चालवणारी, या संपूर्ण शरीराचं संचालन करणारी मी एक चेतना आहे. मी ज्ञान स्वरूप आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. अनुभव करा स्वतःच्या गुणांना, आत्म्याच्या शक्तींना ओळखा. मी प्रेम स्वरूप आत्मा आहे. मी सुख स्वरूप आत्मा आहे. मी आनंद स्वरूप आत्मा आहे. आणि पवित्र स्वरूप आत्मा आहे. या सतोगुणांनी संपन्न मी एक शुद्ध, पवित्र, शक्तिशाली आहे. हळूहळू मन आणि बुद्धीद्वारे या शरीराचं भान विसरून हे चंद्र, सूर्य, तारांगण याच्याही पार पलीकडे जे स्वयंप्रकाशित धाम आहे, परमधाम, तिथे परमपिता परमात्मा शिव, जे सर्व आत्म्यांचे पिता, पतित पावन, शांतीचे सागर, सुखाचे सागर, दुःखहर्ता सुखकर्ता, त्या परमात्म्याच्या सानिध्यामध्ये स्वतःला अनुभव करा. मी आत्मा त्या परमात्म्याची प्रिय संतान आहे. आणि परमात्म्याकडून निरंतर या सर्व गुणांची, शक्तींची किरणे मी आत्मा स्वतःमध्ये ग्रहण करत आहे. माझ्या अनेक जन्मजन्मांतराचे पापकर्म हे भस्म होत आहे. या ईश्वरीय शक्तीचा मी आत्मा अनुभव करत आहे. याच शक्तीचा प्रयोग मी माझ्या शेतीमध्ये अशाच प्रकारे मी आत्मा परमात्म्याकडून प्राप्त झालेल्या सर्व गुण, सर्व शक्ती
हे प्रकंपन या शेतामध्ये सुद्धा पसरवत आहे. पाच तत्वांना सुद्धा अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी, त्याचबरोबर अनेक पशु पक्षी जीवजंतू हे प्रकंपन संपूर्ण वातावरणामध्ये पसरत आहे. आणि जसे जसे हे किरणे या पाच तत्वांवर पडत आहेत तसे तसे हे तत्व खूप शांत, सात्विक, शुद्ध पर्यावरणामध्ये प्रदूषण नष्ट होत आहे. आणि जे आपण पीक लावतो, जे बी लावतो, ते बीज सुद्धा या राजयोगाच्या शक्तीने, या ईश्वरीय शक्तीने खूप पौष्टिक, सात्विक, शुद्ध होत आहे. अशाच प्रकारे आपण हा अभ्यास दररोज करायचा आहे. त्या परमात्म्याचं धन्यवाद करत अशा प्रकारे या ईश्वरीय शक्तीचा अनुभव करत आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करूया. शांती शांती.